हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमधील नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करतो आहे. ग्रुपिंग ऑफ सेल्स. सेल और बॅटरी हे वर्ड तुम्ही ऐकलेले आहेत. इज देअर एनी डिफरन्स बिटवीन सेल अँड बॅटरी? येस, देर इज अ डिफरन्स बिटवीन दीज टू वर्ड्स. सेल म्हटलं की इंडिव्हिज्युअल सोर्स असतो, एक सिंगल सोर्स असतो ज्याला आपण सेल म्हणतो. जसं वॉचमध्ये, टॉयजमध्ये आपण जे सेल यूज करतो, ड्राय सेल, पेन्सिल सेल असतात, मॅक्झिमम 1.5 व्होल्टचे सेल असतात. हे सिंगल सोर्स असेल तर त्याला आपण सेल म्हणतो. आणि जर या सेलला कॉम्बिनेशनमध्ये यूज केलं आपण, मग सेरीज असेल, पॅरल कॉम्बिनेशन असेल, जर आपण नंबर ऑफ सेल्स कंबाईन केले तर त्या कॉम्बिनेशनला आपण बॅटरी म्हणतो. म्हणजे सिंगल असेल तर सेल आणि कॉम्बिनेशनमध्ये नंबर ऑफ सेल्स यूज केले तर त्याला काय म्हणायचं? बॅटरी म्हणे. लक्षात ठेवा. आणि मग का ही कॉम्बिनेशन्स करावी लागतात सेलची? तर याचं रिझन मेन आहे की जी काही इन्स्ट्रुमेंट असतात, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, या प्रत्येकाचं ऑपरेटिंग पोटेन्शियल, ऑपरेटिंग करंट जे आहे त्याच्या व्हॅल्यूज डिफरंट असतात. काही इन्स्ट्रुमेंट 12 व्होल्टवरती ऑपरेट होतात, DC व्होल्टेज सांगतोय मी. काही इन्स्ट्रुमेंट 12 व्होल्टवरती ऑपरेट होतात, काही 6 वरती, काही 4 वरती, स्मॉल असतील तर 1.5 व्होल्टवरती हे ऑपरेट होतात. मग प्रत्येकाची व्होल्टेज रिक्वायरमेंट, करंट रिक्वायरमेंट डिफरंट आहे. आणि मग हीच जी रिक्वायर्ड व्हॅल्यूज आहेत, रिक्वायर्ड व्होल्टेज, रिक्वायर्ड करंट अचीव करण्यासाठी आपल्याला ह्या सेल्सना कॉम्बिनेशनमध्ये यूज करावं लागतं. म्हणजे सपोज तुमच्याकडे सेल आहेत, 1.5 व्होल्ट व्होल्टेज रेटिंग असलेले सेल आहेत, पण मला एका इन्स्ट्रुमेंटला 3 व्होल्टेज द्यायचं, म्हणजे त्याचं ऑपरेटिंग पोटेन्शियल 3 व्होल्ट आहे. तो 3 व्होल्ट त्याला दिलं तरच ते इन्स्ट्रुमेंट ऑन होतं आहे. मग एका सेलनं होणार नाही. मग काय करणार? 2 सेल्स यूज करायला लागतील. व्होल्टेज फक्त वाढवायचे, करंटची गरज नाही. मग व्होल्टेज वाढवायचे तर सिरीजमध्ये कनेक्ट करावे लागतात, करंट इन्क्रीज करायचं असेल तर पॅरलमध्ये कनेक्ट करावं लागतात. आपण बघणार आहोत ते. या टाईप्सचं ते रिक्वायरमेंट सांगतोय मी. आपल्याला पाहिजे ते व्होल्टेज, पाहिजे तेवढा करंट इन्क्रीज करण्यासाठी आपण सेल्सना ग्रुपमध्ये यूज करतो, ज्याला आपण नाव दिलं आहे बॅटरी म्हटलं आहे. मग हे सेल्स कसेही कंबाईन करून, कसेही कनेक्ट करून चालत नाही. त्याचा एक पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे, तरच तुम्हाला त्याच्या डिझायर्ड व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतात. ओके, सो इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द ग्रुपिंग ऑफ सेल. वी कॅन कंबाईन द सेल्स इन 3 डिफरंट वेज. फर्स्ट, सेरीज ग्रुपिंग, पॅरल ग्रुपिंग अँड दी मिक्स्ड ग्रुपिंग. मिक्स्ड ग्रुपिंगमध्ये सेल सेरीजमध्येही असतील आणि पॅरलमध्येही असतील. आणि मग त्याच्याशी रिलेटेड जे काही डिफरंट पॅरामीटर येतात ते पॅरामीटर आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो वी विल स्टार्ट विथ दी सेरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. सिम्पल सेरीज कॉम्बिनेशन आहे. सेरीज कॉम्बिनेशन तुम्ही स्कूलमध्ये असताना हे ऐकलेलं असेल, बघितलं असेल. सिम्पल कंडिशन सेरीज. एखादा सेल ज्यावेळी आपण कन्सिडर करतो, सोर्स आणि मग ते सर्किट, सिम्पल सर्किट जर कन्सिडर करायचं असेल तर सपोज दिस इज अवर बॅटरी, सेल. बॅटरी म्हटलं की नंबर ऑफ सेल्स आले. ही आपली बॅटरी आहे. दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल. आपल्याला माहिती आहे. अँड आय कनेक्ट हिअर एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे हे आपलं इन्स्ट्रुमेंट असतं. एखादा बल्ब असेल, फॅन, TV, फ्रीज काही असेल, हा एक्सटर्नल रेजिस्टन्स असतो R. दिस इज अवर सेल. आता आपल्याला माहिती आहे सेल हॅज EMF, ज्याला आपण सिम्बॉल इप्सिलॉन यूज केलं आहे. E ही सिम्बॉल असतं काही ठिकाणी त्याला. सो दिस सेल और बॅटरी हॅज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF E. सेल ऑल्सो हॅज इंटरनल रेजिस्टन्स. सेलला इंटरनल रेजिस्टन्स असतो, हेही माहिती आहे. सपोज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दिस सेल इज स्मॉल r अँड बिकॉज ऑफ दिस सेल करंट विल पास थ्रू दिस सर्किट. या सर्किटमधून करंट काय होतो? पास होतो I. आणि मग करंट पास झाला की या सेलचे जे टर्मिनल्स आहेत, या सेलची काय टर्मिनल्स ही सपोज कन्सिडर केली आपण, तर या सेलच्या टर्मिनलच्या अक्रॉस एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. आणि हा फी म्हणजे आपण या आरच्या अक्रॉस असलेला व्ही म्हणू शकतो. ह्या 2 पॉईंटच्या मध्ये सपोज मी याला A आणि B म्हटलं. सो हिअर फी ए बी मीन्स दी पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट B अँड A. फी B मायनस फी. असंच का? तर हे हायर पोटेन्शियल आहे, हे लोअर पोटेन्शियल आहे. आणि मग या 2 पॉईंटच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स आपण फी BA असा लिहू शकतोय. म्हणजे एखाद्या सिम्पल सर्किटमध्ये आपण हे एवढे पॅरामीटर कन्सिडर करतो. हे का सांगतोय मी? कारण आपल्याला ग्रुपिंगसाठीच हे पॅरामीटर कसे चेंज होतात हे चेक करायचं आहे. आता काय काय आहे बघा. एखाद्या सिम्पल सर्किटमध्ये किती पॅरामीटर्स आहेत? EMF, फीला काय म्हणतो आपण? टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स किंवा सिम्पली पोटेन्शियल डिफरन्स, याला व्होल्टेजही म्हणतो आपण. R स्टँड्स फॉर करंट पासिंग थ्रू सर्किट, ज्याला आपण मेन करंट असंही म्हणतो.
सेल म्हटलं की त्याला EMF आहे, इंटरनल रेजिस्टन्स आहे. मग यांच्यातली रिलेशन्स, फर्स्ट ओम्स लॉवरून आपल्याला फी मिळतं. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स फी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला फी इक्वल टू IR. ही पहिली कंडिशन. नेक्स्ट EMF of the battery E will be equal to I in bracket capital R plus small r. हे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केलेले आहेत. EMFचा फॉर्म्युला माहीत आहे, हा करंट म्हणजे यातून पास होणारा करंट आहे. याच्यावरून आपण फीचा फॉर्म्युलाही डिराईव्ह केला होता. मी आता तिथं सांगत नाही, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे तो पार्ट. आतमध्ये मल्टिप्लाय केलं की फीचा फॉर्म्युला मिळतो फी इक्वल टू इप्सिलॉन मायनस IR. फीचा फॉर्म्युला असाही असतो यामध्ये. लक्षात आले हे फॉर्म्युले कसे यूज करतोय. मग हे जे पॅरामीटर्स आहेत सिंगल सेलसाठी जे पॅरामीटर, हेच पॅरामीटर जर आपण नंबर ऑफ सेल्स ग्रुपिंगमध्ये यूज केले तर कसे चेंज होतात, कसे यूज करायचे याच्याबद्दल आपण डिस्कशन घेणार आहोत. लक्षात आलं. मग हे झालं सिंगल सेलसाठी. नाव वी कनेक्टेड सच नंबर ऑफ सेल्स इन सेरीज. आता सेरीज कॉम्बिनेशन कधी म्हणायचं. इन सेरीज कॉम्बिनेशन दी सेल्स आर कनेक्टेड लाईक दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू दी निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दी नेक्स्ट सेल. म्हणजे पहिल्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल नेक्स्ट सेलच्या पॉझिटिव्हला. डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स आहेत त्यांचे. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ नेक्स्ट सेल. आणि तसंच त्या सिक्वेन्समध्ये जर असे कनेक्ट केलेले सेल असतील तरच त्यांना कसलं म्हणायचं, सेरीज ग्रुपिंग किंवा सेरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स म्हणणार आहे आपण. आता इथं आपल्या अंडरस्टँडिंगसाठी म्हणून मी आता इथं असं कन्सिडर करतोय की सपोज ईच सेल हॅज EMF इप्सिलॉन. प्रत्येकाच्या EMFची व्हॅल्यू सेम आहे. प्रत्येकाचा EMF किती आहे, E1 E2 E3 E4 असंही घेऊ शकतोय आपण. सिरीजमध्ये एवढं काही चेंज होणार नाही. पॅरलमध्ये आपण जरा थोडं ते वेगळ्या फॉर्ममध्ये स्टडी करणार आहोत. जर तुम्ही सपोज आपण E1 E2 कन्सिडर करून तयार केलं तरीही काही अवघड नाही येते. आणि मग असे n नंबर ऑफ सेल्स आपण कनेक्ट केलेत कसे, सेरीजमध्ये. n नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज अँड बिकॉज ऑफ दिस सेल्स ए करंट विल पासेस थ्रू दिस सर्किट. आता ह्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणणार, बॅटरी म्हणणार. ज्या बॅटरीमध्ये किती सेल्स आपण सेरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेत, n नंबर ऑफ सेल्स कनेक्ट केलेत. यातल्या प्रत्येकाचा EMF आहे इप्सिलॉन 1 2 3 4. ईच सेल हॅज इंटरनल रेजिस्टन्स ऑल्सो R1 R2 R3 R4 असं RN. म्हणजे प्रत्येक सेलला इंटरनल रेजिस्टन्ससुद्धा आहे आणि प्रत्येकाला एक स्वतःचा काय आहे, EMF आहे. एक्सटर्नल R आहे आणि सर्किटमधून करंट किती फ्लो होता, I एवढा करंट पास होतोय. इन सेरीज कॉम्बिनेशन सपोज करंट ऑफ वन सेल इज I. एखाद्या सेलचा करंट जर काहीतरी असेल तर कॉम्बिनेशनचा करंटही तेवढाच असतो. इन सेरीज कॉम्बिनेशन करंट विल नॉट इन्क्रीजेस. सेरीज कॉम्बिनेशनमध्ये सेलच्या करंटची व्हॅल्यू काय होत नाही, इन्क्रीज होत नाही, आहे तेवढाच करंट राहतो. याला प्रूफ वगैरे आहे पण मला वाटतं याची गरज नाही आहे, त्यात वेळ जाईल. फक्त फायनल रिझल्ट्स लक्षात ठेवा. सेरीज कॉम्बिनेशनमध्ये जर 2 सेल्स कनेक्ट केले तर त्यामध्ये त्या सर्किटमध्ये करंट इन्क्रीज होत नाही, करंट आहे तेवढाच राहतो. देन व्हॉट इन्क्रीजेस, दी पोटेन्शियल डिफरन्स और दी EMF ऑफ दी कॉम्बिनेशन इन्क्रीजेस. कसा इन्क्रीज होतो तर इथं याचा EMF किती आहे, इप्सिलॉन 1, याचा किती आहे, इप्सिलॉन 2, याचा इप्सिलॉन 3, याचा इप्सिलॉन N. मग या कॉम्बिनेशनचा टोटल EMF म्हणजे इक्विव्हॅलंट EMF जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर कॉम्बिनेशनचा टोटल EMF कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सिम्पली त्यांची काय करणार, प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल EMFची ॲडिशन करणार आणि असे n नंबर ऑफ EMF आहे, सेल्स आहेत, सगळ्यांची ॲडिशन करा, कॉम्बिनेशनचा EMF मिळेल. इक्विव्हॅलंटचा अर्थ काय झाला, या कॉम्बिनेशनचा EMF मिळाला. म्हणजे सिम्पली आपण काय केले, यांचे ॲडिशन केले. आता सेकंड कंडिशन. आता हे झालं इक्विव्हॅलंट EMF कसा फाइंड आउट करायचा. नंतर सपोज मला या सर्किटमध्ये असलेला टोटल इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. कारण आपण आता या सगळ्या सेलचा मिळून एकच सेल आहे असं कन्सिडर केलं आहे कॉम्बिनेशनचा. ज्या सेलचा EMF किती आहे, ई इक्विव्हॅलंट एवढा आहे. मग सेलला इंटरनल रेजिस्टन्सही होता. मग सगळ्यांचा मिळून टोटल इंटरनल रेजिस्टन्स काय असेल तर इथं विचार करा, याचा R1 आहे, याचा R2 आहे, R3 आणि हे ओळीनं पुढं आहेत रेजिस्टर. सो दीज इंटरनल रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सेरीज. सगळ्यांचे इंटरनल रेजिस्टन्स कसे कनेक्ट होतात, सेरीजमध्ये. आणि मग टोटल कॉम्बिनेशनचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायला सेरीजमध्ये आपण रेजिस्टन्सची काय करतो, ॲडिशन करतो. सो
total internal resistance of the combination will be R equivalent equal to addition of all the individual internal resistances. म्हणजे सगळ्यांची काय करायची, ॲडिशन करायची. लक्षात ठेवा काय सांगतोय. आता यामध्ये सपोज करंट इथून फ्लो होतोय I, आणि मग या करंटमुळं या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किंवा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स जे आहे सर्किटमध्ये असलेलं कॉम्बिनेशनचं, सपोज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस रेजिस्टन्स इज R. एक्सटर्नल रेजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, फी आहे. सो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ फी इक्वल टू IR. फी इक्वल टू काय आला फॉर्म्युला, IR, ज्यामध्ये I स्टँड्स फॉर करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. सो वी कॅन कॅल्क्युलेट करंट I इक्वल टू, मी आता एक फॉर्म्युला लिहिला होता इथं, आठवत आहे, एप्सिलॉन इक्वल टू I इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r. हा EMFचा फॉर्म्युला होता. आणि मग याच्यावरून करंटचा फॉर्म्युला काय तयार होतोय, एप्सिलॉन डिवाइड बाय हे ब्रॅकेट इकडे येईल म्हणजे कॅपिटल R प्लस स्मॉल r. मग इथं आता विचार केला तर करंट पासिंग थ्रू दिस सर्किट, ह्या सर्किटमधून पास होणारा करंट I, मग हा I करंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर सर्किटचा कॉम्बिनेशनचा EMF घ्यावा लागेल. सो दिस विल बी E इक्विव्हॅलंट, म्हणजे ही व्हॅल्यू आली जी सगळ्यांची ॲडिशन असेल. कॅपिटल R तेवढाच आहे, स्मॉल r टोटल सर्किटचा करंट घेतोय तर मग equivalent internal resistance. So by using this formula you can calculate the current passing through this through the external resistor किंवा सर्किटमधून पास होणारा करंट कॅल्क्युलेट करू शकता. आणि हा फॉर्म्युला इथं पुट केला की तुम्हाला या सर्किट म्हणजे कॉम्बिनेशनच्या अक्रॉसचं टोटल पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे रेजिस्टरच्या अक्रॉस फी किती आहे त्याची व्हॅल्यू मिळेल. हे जे रेजिस्टरच्या अक्रॉसचं फी झालं एक्सटर्नल. प्रत्येक सेलचं एक टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असतं, इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्स, तेही कॅल्क्युलेट करू शकताय तुम्ही. कसं कॅल्क्युलेट करणार, फी इक्वल टू सपोज फी1 म्हटलं मी, हिअर फी1 स्टँड्स फॉर टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल E1. ह्या E1च्या अक्रॉस असलेलं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. फॉर्म्युला बघा कसा येईल, EMFचा फॉर्म्युला असा होता, EMF इक्वल टू I इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r. मी याला असं लिहितो IR प्लस I small r. ओके, दिस इज इप्सिलॉन. सो IR स्टँड्स फॉर फी, याचं मिनिंग काय झालं, फी झालं. ओम्स लॉवरून IRची व्हॅल्यू फी असते, इप्सिलॉन आहे, इप्सिलॉन मायनस IR. सो दिस इज दी फॉर्म्युला, वी कॅन यूज दिस फॉर्म्युला ऑल्सो टू कॅल्क्युलेट दी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी सेल. मग सपोज या फर्स्ट सेलच्या अक्रॉसचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते किती आहे, इथं फी1 एवढं आहे. ओके, मग हे फी1 जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर याचं फक्त टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा आहे, तर इथं इप्सिलॉन 1 ला, फी1च्या ऐवजी इथं फी1 इक्वल टू काय इप्सिलॉन 1 मायनस सेलमधून पास होणारा करंट हा आयचा आहे, कारण टोटल सर्किटमधून एकच वायर आहे, सगळ्या ईच अँड एव्हरी सेल प्रत्येकातून पास होणारा करंट हा सेम आहे आय, अँड इनटू इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दॅट सेल R1, याचा किती R1 आहे. मग या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही या पर्टिक्युलर E1 सेलच्या अक्रॉस असलेलं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स काढू शकताय. सेकंड E2च्या अक्रॉस, सेकंड सेलच्या अक्रॉस टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचं आहे, तर काय येणार इप्सिलॉन 2 मायनस IR2. असं सेम तुम्ही n नंबर ऑफ सेलच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल डिफरन्सही कॅल्क्युलेट करू शकताय. फी n इक्वल टू इप्सिलॉन n मायनस I इंटू RN. लक्षात आलं, म्हणजे तुम्ही यातल्या एखाद्या सिंगल सेलच्या अक्रॉस असलेलं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स जर विचारलं तुम्ही तर तेही कॅल्क्युलेट करू शकताय. फक्त EMF आणि इंटरनल रेजिस्टन्स घेताना त्या इंडिव्हिज्युअल सेलचा घ्या, पण करंट पासिंग थ्रू दॅट सेल विल बी दी करंट पासिंग थ्रू ए सर्किट, मीन्स कॉम्बिनेशनचा करंट जो याच्यावरून कॅल्क्युलेट करणार आपण. या टाईपमध्ये हे कॅल्क्युलेट करता येतं. लक्षात आलं, ह्या बेसिक कन्सेप्ट झाल्या. आता याच्यातमध्ये थोडं सिम्प्लिफाय करतो मी, जनरली कसं यूज केलं जातं बघा. हे लक्षात आलं काय करायचं प्रत्येक पॅरामीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता आपण बघणार आहोत की जर इक्वल आपण सपोज आहे या सर्किटमध्ये आयडेंटिकल सेल्स सेरीजमध्ये कनेक्ट केले, n नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज, n आयडेंटिकल नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज, देन व्हॉट विल हॅपन, काय होते बघूया आपण. जर आपण n नंबर ऑफ सेल कनेक्ट केलेत पण n हे सगळे सेल्स कसे आहेत आयडेंटिकल आहेत, ऑल दीज सेल्स आर आयडेंटिकल, देन आता आयडेंटिकलचा अर्थ प्रत्येकाचं EMF आणि इंटरनल रेजिस्टन्स सेम आहे. each cell has EMF E and the internal resistance of each cell is also small r. प्रत्येकाचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r आहे. मग काय चेंज होईल बघा, E इक्विव्हॅलंट इक्वल टू E प्लस सेरीजमध्ये EMFची ॲडिशन होते, लक्षात ठेवा. मग E प्लस E प्लस E प्लस E असं n टाइम्स आपण काय करणार ॲड करणार. सो दी टोटल और इक्विव्हॅलंट
EMF ऑफ दी कॉम्बिनेशन विल बी इक्वल टू n टाइम्स E. सेम सेल जर कनेक्ट केले असतील तर. लक्षात आलं काय सांगितलं? यात तुम्हाला लक्षात येत असेल मग प्रत्येकाचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r असेल तर मग कॉम्बिनेशनचा इंटरनल रेजिस्टन्स किती? इट विल बी NR. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन विल बी इक्वल टू NR या टाईपमध्ये, व्हेअर EN स्टँड्स फॉर नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड इन सेरीज. लक्षात आलं? या टाईपमध्ये हे कनेक्ट करू शकताय. नाव आता इथं मी हेच पॅरामीटर आहेत ते आपण लिहिलेल्या पॉईंटमध्ये कन्वर्ट करतो. जर सगळे सेल जर आयडेंटिकल दिले असतील तर लक्षात ठेवा, पहिला पॉईंट काय लिहिला आहे मी? इक्विव्हॅलंट EMF ऑफ कॉम्बिनेशन. ह्या कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट EMF काय असेल? मग प्रत्येकाचा EMF E असेल आणि अशी n नंबर ऑफ सेल कनेक्ट केले असतील तर आपण कॉम्बिनेशनचा EMF याला सिम्बॉल इप्सिलॉन इक्विव्हॅलंट यूज केलं आहे, विल बी इक्वल टू n टाइम्स EMF ऑफ सिंगल सेल्स. लक्षात आलं? सेकंड, इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r इक्विव्हॅलंट केलं तर this will be n times smaller. This is the equivalent internal resistance of this combination. नंतर मेन करंट I will be equal to मेन करंट I जो आहे तोच करंट म्हणजे कोणता? करंट फ्रॉम ईच सेल. प्रत्येक सेलमधून पास होणारा करंट आहे तोच मेन करंट आहे आणि तोच टोटल करंट आहे. दिस कॅन बी कॅल्क्युलेटेड I इक्वल टू E इक्विव्हॅलंट डिवाइडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r इक्विव्हॅलंट. याचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय. आता व्हॉट इज E इक्विव्हॅलंट? E इक्विव्हॅलंट इज नथिंग बट n टाइम्स E डिवाइडेड बाय कॅपिटल R प्लस n टाइम्स स्मॉल r. लक्षात येते काय यूज केलं? R इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू माहित होती ती यूज केली इथं. सो यूज दिस फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दी करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. आता नेक्स्ट पॅरामीटर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स फी इक्वल टू IR असतो. फॉर्म्युला सिंपल माहिती आहे आपल्याला. हे कोणतं पोटेन्शियल डिफरन्स? एक्सटर्नल म्हणजे याच्या अक्रॉसचं म्हणजे कॉम्बिनेशनचा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे इथला फी, दॅट विल बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला फी इक्वल टू IR, वेअर I इज इक्वल टू दिस टर्म. आयचा फॉर्म्युला हा यूज करायचा. लक्षात आलं? मग पोटेन्शियल डिफरन्स जर कॉम्बिनेशनचं फी असेल तर सपोज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच सेल विल बी व्ही डॅश असं जर कन्सिडर केलं तर याचा अर्थ या सिंगल सेलच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स व्ही डॅश असेल तर याच्या अक्रॉस व्ही डॅश आहे, याच्या अक्रॉस व्ही डॅश आहे, याच्या अक्रॉस व्ही डॅश आहे आणि कॉम्बिनेशनचं व्ही आहे तर लक्षात ठेवा सिरीजमध्ये पोटेन्शियलचे ॲडिशन होते. आणि मग इथं टोटल व्ही असेल आणि असे n नंबर ऑफ सेल आहेत तर प्रत्येक सेलच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचं असेल तर टोटल डिवायडेड बाय n करा. टोटल व्ही आहे, प्रत्येक सेलच्या अक्रॉस टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? व्ही डॅश आहे. मग सिंगल सेलचं किती? तर टोटल व्ही असेल आणि n सेल असतील तर व्ही बाय n करा. म्हणजे याला व्ही बाय n केलं की तुम्हाला त्यातल्या एका सिंगल सेलच्या अक्रॉस असलेलं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करता येईल. लक्षात आलं? सिंपल कन्सेप्ट आहे. नंतर पॉवर डिसिपेटेड इन सर्किट. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो सांगा? पॉवरचे फॉर्म्युले भरपूर आहेत. इथं आपण असा यूज करू शकतोय पॉवर P इक्वल टू I²R. हा फॉर्म्युला यूज करू शकतोय आपण. पॉवर P इक्वल टू काय? I²R. आता I²R घ्यायचे. R आहे I² म्हणजे याचा स्क्वेअर. I² म्हणजे आता इथं काय आलं बघा n एप्सिलॉन डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस NR ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याला इंटू परत काय येईल? R येईल इथं टर्म. म्हणजे याचा अर्थ फॉर्म्युला कसा येईल बघा? पॉवरचा n² एप्सिलॉन स्क्वेअर R डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस कॅपिटल R प्लस NR ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकता किंवा हे असा ठेवला तरी चालेल. म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला सर्किटमध्ये डिसिपेट झालेली पॉवर म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस डिसिपेट झालेली जी पॉवर असणार आहे दॅट पॉवर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला I²R. लक्षात आलं? आणि मग मॅक्झिमम कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर काय असते? कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर, मॅक्झिमम पॉवरची कंडिशन मॅक्झिमम पॉवर थेरम म्हणून आपण डिस्कस केली होती. वेन दी पॉवर डिसिपेटेड इन दी सर्किट इज मॅक्झिमम इफ the internal resistance means if the external resistance म्हणूया external resistance of the circuit is equal to the internal resistance of the circuit. आता सर्किटचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे R इक्विव्हॅलंट, एक्सटर्नल म्हणजे काय? इथला R आहे. मग सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉवर जी डिसिपेट होईल म्हणजे हे असेल देन पॉवर डिसिपेटेड इन दी सर्किट विल बी मॅक्झिमम. ही कंडिशन आहे. मग मॅक्झिमम पॉवर किती असेल? म्हणजे बघा लक्षात ठेवा मॅक्झिमम पॉवर थेरम काय सांगतो आपल्याला? जर सर्किटमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स इक्वल असतील
तर सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉवर कंझ्युम होते, डिसिपिएट होते. मग मॅक्झिमम पॉवर जर अशी असेल तर इथं याचं मिनिंग काय, कॅपिटल R इक्वल टू NR असं होतं. आणि मग या फॉर्म्युला जर आपण कॅपिटल R इक्वल टू NR यूज केलं, काय येईल बघा फॉर्म्युला, P max इक्वल टू, मी इथं यूज करतो N स्क्वेअर इप्सिलॉन स्क्वेअर R डिवायडेड बाय, ओके, N स्क्वेअर इप्सिलॉन स्क्वेअर आणि हे R झालं डिवायडेड बाय NR. आणि इथं कॅपिटल Rच्या ऐवजी NRच आपण यूज करणार, म्हणजे काय येईल NR प्लस NR आणि याचा स्क्वेअर होता, कळतंय. आता यामध्ये NR प्लस NR 2NR होईल आणि 2NRचा स्क्वेअर केला तर 4NR होईल. सो दिस विल बी N स्क्वेअर इप्सिलॉन स्क्वेअर R डिवायडेड बाय 2NRचा स्क्वेअर 4N स्क्वेअर स्मॉल r स्क्वेअर. म्हणजे काय राहील बघा, N स्क्वेअर कॅन्सल होईल आणि व्हॅल्यू राहतील इप्सिलॉन स्क्वेअर कॅपिटल R डिवायडेड बाय 4 स्मॉल r स्क्वेअर. इप्सिलॉन स्क्वेअर कॅपिटल R डिवायडेड बाय 4 r स्क्वेअर. ओके, आता यामध्ये हे आपल्याला मॅक्झिमम पॉवरची कंडिशन मिळते. यस, आता यात काही फॉर्म्युलेज आहेत जे आपण डिराईव्ह केलेत. या फॉर्म्युल्यांचा यूज करून तुम्ही कुठल्याही सर्किटमध्ये कॉम्बिनेशनसाठीचे डिफरंट पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करू शकताय. हे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये सांगतोय मी, फक्त सिरीज कॉम्बिनेशनमध्ये अशा कंडिशन्स तुम्ही यूज करू शकता. हे काय दिलं आहे तर नीट जे पॉईंट ऑफ व्ह्यू ज्यावेळी क्वेश्चन येतात त्यावेळी एखाद्या सर्किटमध्ये डिसिपेट झालेली मॅक्झिमम पॉवर कॅल्क्युलेट करायला विचारतील. मग कन्फ्युजन होतं की तिथं कशी घ्यायची मॅक्झिमम पॉवर. आपल्याला एका सिंगल सेलसाठी माहीत होतं, कॉम्बिनेशनसाठी यूज करायचं असेल तर या मेथडनं जायचं. मग यातला कोणताही पॅरामीटर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारला जाऊ शकतो. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आणखी एक इम्पॉर्टंट कंडिशन जी लक्षात ठेवायची ती म्हणजे, सपोज इथं हे N नंबर ऑफ सेल्स आहेत इथं कनेक्ट केलेले, पण यातले काही सेल जे आहेत ते मी इथं असे कनेक्ट केले. सपोज हे सेल आहेत, दोन सेल मी असे कनेक्ट केले. काय चेंज झालाय सांगा इथं. तर सिरीज कॉम्बिनेशन कधी म्हणतो आपण, एका सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल, तर त्याला काय म्हणतो आपण, सिरीज कॉम्बिनेशन. पण इथं प्रॉब्लेम काय आहे, इथं हे अपोजिट कनेक्ट केलेत आपण, याला आपण अपोज दी सेल म्हणतो. असिस्ट करत असतील सेल याचा अर्थ एकाच्या पुढं दुसरे सिरीजमध्ये, म्हणजे एकाच्या पॉझिटिव्हला दुसऱ्याचा निगेटिव्ह. अपोज सेल करत असतील तर हे कॉम्बिनेशन असं येतं. इथं कंडिशन लक्षात ठेवा, सपोज 2 सेल्स आर कनेक्टेड लाईक दिस. या टाईपमध्ये 2 सेल कनेक्ट केले, याचा EMF इप्सिलॉन 1 आहे, याचा इप्सिलॉन 2 आहे. तर मग कॉम्बिनेशनचा EMF जो असणार आहे टोटल इक्विव्हॅलंट EMF काय करतो आपण, दोघांच्या EMFचे ॲडिशन करतो. ही सिंपल कंडिशन झाली. दोघांना इंटरनल रेजिस्टन्स आहे R1 R2. कॉम्बिनेशनचा इंटरनल रेजिस्टन्स काय येणार, R1 प्लस R2. हे झालं 2 सेल सिरीजमध्ये असतील तर. बट नाव दी सेकंड सेल विल बी रिव्हर्स्ड. पोलॅरिटी याची अपोजिट केली मी, इकडं निगेटिव्ह इकडं पॉझिटिव्ह केलं. तर लक्षात ठेवा, देन वी कॅनॉट यूज दी ऑल दीज फॉर्म्युलाज यूज्ड फॉर सिरीज कॉम्बिनेशन. हे यूज करू शकत नाहीत. आता हे सगळे फॉर्म्युले यातले यूज करता येत नाहीत का, हे दोघं सेल आता एकमेकांना असिस्ट करत नाहीत, अपोज करतात. म्हणजे इथं एकाचा करंट हा दुसऱ्या सेलच्या करंटच्या अपोजिट डायरेक्शननं जातो, सेम नाही. मग अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी काय करायचं, इथं डिपेंड आहे कोणत्या सोर्सचा EMF हा लार्ज आहे. आणि सपोज इप्सिलॉन 1 लार्ज आहे इथं, तर मग इप्सिलॉन म्हणजे इथं कंडिशन मी अशी घेतो, इप्सिलॉन 1 इज ग्रेटर दॅन इप्सिलॉन 2. मग काय होईल, तर इक्विव्हॅलंट EMF इज कॅल्क्युलेटेड बाय सबट्रॅक्टिंग दी व्हॅल्यूज ऑफ देअर इंडिव्हिज्युअल EMF. म्हणजे याची इप्सिलॉन 1 आहे, याची इप्सिलॉन 2 आहे, तर ॲडिशनच्या ऐवजी काय होतं, सबट्रॅक्शन. जसं इथं ॲडिशन केलं आपण तसं इथं काय होणार, सबट्रॅक्शन होणार. आणि मग तुम्हाला याच्यावरून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येते. मग रेजिस्टन्सचं काय, यांचीही सबट्रॅक्शनच करणार का, नो. याचा रेजिस्टन्स आहे, याचा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सला पोलॅरिटी असते का, नाही. हे दोघं तरीही सिरीजमध्येच राहतील. मग सिरीजमध्येच राहिले याचा अर्थ दोघांची तुम्ही काय करणार, सिम्पली ॲडिशन करणार. रेजिस्टन्स असेल तर म्हणजे इक्विव्हॅलंट इंटरनलचा फॉर्म्युला तोच राहतो. EMFच्या ॲडिशनच्या ऐवजी दोघांची काय होते, सबट्रॅक्शन. हे झालं 2 सेलच्या बाबतीत. पण नंबर ऑफ सेल असतील तर काय करायचं मग, तर अशा वेळी म्हणजे काही सिरीजमध्ये आहेत, काही अपोजिट आहेत. सपोज मी इथं 2 सेल्स कनेक्ट केलेत. आता 1 2 3 4 5 आणि असे N नंबर ऑफ आहेत. मग 4 आणि 5 नंबरच्या सेल आपण अपोजिट कनेक्ट केला आहे, तर टोटल फाइंड आउट काय करत आहे, 1 2 3. आता 4 नंबरचा सेल आला आहे पुढं, तर मायनस इप्सिलॉन. परत आणखी 5 नंबरचा अपोजिटच आहे, काय केलं आपण त्याला, मायनस इप्सिलॉन.
आणि मग परत प्लस प्लस एप्सिलॉन या फॉर्म्युलाचा यूज करून टोटल काढू शकतोय. बघा इथं फक्त हे दोन अपोजिट होते, दोघांचं साईन काय झालं, निगेटिव्ह झालं. बाकीच्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आहेत त्या पॉझिटिव्हच राहतात आहे असे, आणि मग बाकीचे पॅरामीटर सेम मेथडनं तुम्ही कॅल्क्युलेट करत जाणार. सेम असतील तर, डिफरंट असतील प्रत्येकाचा EMF तर मग E1 E2 E3 E4 आहे असं ॲड करणं सोपं आहे. R1 R2 R3 R4 आणि मग हे दोन मिळाले की पुढचे पॅरामीटर आयमध्ये इक्विव्हॅलंट म्हणजे ही व्हॅल्यू घ्या, इक्विव्हॅलंट व्हॅल्यूज घ्या. तिथं एन हा पॅरामीटर तिथं राहणार नाही फक्त, कारण प्रत्येकाची व्हॅल्यू काय येते, डिफरंट येते आणि मग कॅल्क्युलेट करता येतील हे पॅरामीटर्स, लक्षात ठेवा. फक्त सिम्पल आहेत, कंडिशन्स घेता आल्या पाहिजेत. हे झालं, दिस इज फॉर सेरीज ग्रुपिंग. सेरीज ग्रुपिंगमध्ये काय इन्क्रीज झालं मग, इन series grouping voltage means potential difference or EMF of the combination or battery increases. म्हणजे तुम्हाला करंट इन्क्रीज न करता फक्त व्होल्टेज रेटिंग वाढवायचं असेल एखाद्या सोर्सला देण्यासाठी, एखाद्या इन्स्ट्रुमेंटला देण्यासाठी, तर सेरीज कॉम्बिनेशनमध्ये सेल कनेक्ट करतो. थेरी एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारताना क्वेश्चन असा येतात, एक्सप्लेन हाऊ दी व्होल्टेज रेटिंग ऑफ बॅटरी इज इन्क्रीज्ड. एखाद्या बॅटरीचं व्होल्टेज रेटिंग कसं इन्क्रीज करू शकतो आपण, काय आन्सर सांगणार, व्होल्टेज रेटिंग ऑफ ए बॅटरी इज इन्क्रीज्ड बाय कनेक्टिंग नंबर ऑफ सेल्स इन सेरीज कॉम्बिनेशन. आणि मग डायग्राम द्यायची एखादी सेरीज कॉम्बिनेशनचे 2-3 सेलची डायग्राम, मग तिथं व्होल्टेज कसं इन्क्रीज होतं, ॲडिशन होते ना EMFची, म्हणजेच व्होल्टेजची ॲडिशन होते आणि इन्क्रीज होतो. हे त्याचं आन्सर झालं. म्हणजे इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज दी व्होल्टेज रेटिंग ऑफ दी सर्किट देन यू हॅव टू कंबाईन दी सेल्स इन सेरीज कॉम्बिनेशन. लक्षात आलं, सिम्पल आहे. नाव दी नेक्स्ट पार्ट विल बी दी पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे आपल्याला जर सेल्स पॅरलल कनेक्ट केले हेच सेल तर यामध्ये काय चेंजेस होतील. सिम्पल आहेत हेच पॅरामीटर, फक्त कसे चेंज होतात तेवढं बघूया आपण, कारण याच्यावरती आणखी एक व्हिडिओ बनवावा लागेल. यामध्ये भरपूर कंडिशन्स आहेत आणि एक्झामसाठी इम्पॉर्टंट कंडिशन ज्या आपण नेक्स्ट बघणार आहोत. हे अगोदर सेरीज पॅरलल बघूया, नंतर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिक्स्ड ग्रुपिंग आणि मग पॅरलल कॉम्बिनेशनच्या काही डिफरंट कंडिशन्स आहेत त्या स्टडी करणार आहोत. नाव पॅरलल ग्रुपिंग. हिअर वी हॅव टू कनेक्ट दी सेल्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. आता पॅरलल कॉम्बिनेशन कधी म्हणणार आपण, सेरीज कधी म्हटलं होतं, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू दी निगेटिव्ह टर्मिनल ऑफ नेक्स्ट सेल. मग पॅरलल कॉम्बिनेशन कधी म्हणतो आपण, सपोज दिस इज अवर सेल अँड दिस सेल हॅज EMF एप्सिलॉन अँड इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r. देर इज वन मोर सेल. आता सुरुवातीला आपण इथं असं कन्सिडर करूया की प्रत्येकाचा EMF सेम आहे, डिफरंट घेऊनही आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्यामुळे पुढचाही व्हिडिओ तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे, लक्षात ठेवा. हिअर वी कन्सिडर n नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन. इथं आपण n नंबर ऑफ सेल्स काय केलेत, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेत. ईच सेल हॅज EMF इप्सिलॉन अँड इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r. म्हणजे n आयडेंटिकल सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल कधी म्हणायचं मग, if the positive terminal of all the cells is combined together and negative terminal of all the cells is combined together, then we call such combination as parallel combination. तरच म्हणायचं, लक्षात ठेवायचं. सिंपल कंडिशन यावी म्हणून मी सगळ्यांचा EMF सेम घेतला आहे E आणि प्रत्येकाचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r यूज केला आहे, लक्षात आलं. आणि मग तुम्ही म्हणाल की असंच असतंय का, डिफरंटही असू शकतं. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्रत्येकाचा EMF डिफरंट असेल तर काय करायचं, त्याला थोडं डेरिव्हेशन्स आहेत. आता या कॉम्बिनेशनचा, ही झाली आपली बॅटरी तयार झाली. या कॉम्बिनेशनच्या अक्रॉस मी एक इन्स्ट्रुमेंट कनेक्ट केलं जे आपण रेजिस्टन्स थ्रू एक्सप्रेस करतो. सो दिस इज दी पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल. एक्सटर्नल रेजिस्टन्स R असेल आणि दिस करंट पासिंग थ्रू दिस एक्सटर्नल रेजिस्टन्स विल बी I. मग हा I करंट आता पॅरलमध्ये माहिती आहे आपल्याला. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय होणार सांगा, पहिली कंडिशन, इक्विव्हॅलंट EMF ऑफ दी कॉम्बिनेशन काय असेल सांगा. प्रत्येकाचा EMF E आहे माहीत आहे. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये EMF E इक्विव्हॅलंट EMF विल बी इक्वल टू दी EMF ऑफ सिंगल सेल. कॉम्बिनेशनचा EMF हा यातल्या एका सिंगल सेलचा जेवढा असतो तेवढाच कॉम्बिनेशनचा EMF. पण कधी, इफ दी EMF ऑफ ऑल दी सेल्स आर सेम, सगळ्यांचा EMF सेम असेल तरच, लक्षात ठेवा. टोटल कॉम्बिनेशनचा EMF जर घ्यायचा असेल तर इथं EMFची ॲडिशन होत नाही. जसं रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन आपण बघत होतो ना, पॅरल कॉम्बिनेशनमध्ये एका रजिस्टरच्या अक्रॉस जेवढं पोटेन्शियल डिफरन्स असतो तेवढाच प्रत्येकाच्या आणि तेवढाच कॉम्बिनेशनचा असतो. सेम त्याच वेमध्ये इथं
तुम्ही कितीही सेल्स पॅरलमध्ये कनेक्ट करा, कॉम्बिनेशनचा EMF हा एका सिंगल सेलच्या EMF एवढाच असतो, त्यात काही चेंज होत नाही. म्हणजे इक्विव्हॅलंट EMF ऑफ कॉम्बिनेशन E इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू इप्सिलॉन. एका सेलचा EMF, एका सेलचा E असेल, कितीही कनेक्ट करा, n नंबर ऑफ कनेक्ट केलेत आपण, कितीही कनेक्ट करा, टोटल EMF एका सेल एवढाच राहतो. म्हणजे पॅरल कॉम्बिनेशनमध्ये व्होल्टेज रेटिंग वाढत नाही. कितीही सेल जोडा, एका सेल एवढंच व्होल्टेज राहतं, म्हणजे व्होल्टेज रेटिंग वाढत नाही. मग काय वाढतं इथं? तर इथं आपल्याला वाढतं करंट. प्रत्येक सेलमधून आपल्याला करंट मिळतो. आता या प्रत्येक सेलमुळं काय मिळतो? करंट. आणि मग हा करंट ॲड होऊन टोटल करंट थ्रू इथं सर्किटमध्ये काय होतो? पास होतो. मीन्स इन पॅरल कॉम्बिनेशन करंट कपॅसिटी ऑफ द सर्किट और बॅटरी इन्क्रीजेस. बॅटरीची करंट कपॅसिटी जर तुम्हाला इन्क्रीज करायची असेल तर तुम्ही सेल्सना कसं कनेक्ट करायचं? पॅरल कॉम्बिनेशनमध्ये. आणि जर व्होल्टेज कपॅसिटी इन्क्रीज करायचं असेल तर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये. मग इथं करंट कपॅसिटी इन्क्रीज होते, सो टोटल इक्विव्हॅलंट EMF ऑफ द कॉम्बिनेशन विल बी इक्वल टू E मीन्स दी EMF ऑफ सिंगल सेल. लक्षात आलं? कॉम्बिनेशनचा म्हणजे एका सेल एवढाच असतो. राहिला आता स्मॉल आर इक्विव्हॅलंट. स्मॉल आर इक्विव्हॅलंट कसा असेल? आता इथं स्मॉल आर इक्विव्हॅलंट म्हणजे काय? तर ह्या सगळ्यांचा कॉम्बिनेशनचा इंटरनल रेजिस्टन्स. आता याला रेजिस्टन्स आहे, याला आहे, याला आहे. हे रेजिस्टन्स कसे असतील सांगा? स्मॉल आर कनेक्ट इथं पॅरलल. ईच इंटरनल रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरल कॉम्बिनेशन. आता पॅरल असेल तर मग सिम्पली ॲडिशन करणार का? पॅरल कॉम्बिनेशनसाठी काय करावं लागतं आपल्याला? रेसिप्रोकलचे ॲडिशन. सो दी इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स विल बी ऑब्टेन्ड बाय ॲडिंग टेकिंग दी रेसिप्रोकल ॲडिशन 1/r अप टू 1/r. असं कितीपर्यंत? n टाइम्स आपण काय करणार? हे ॲड करणार. आणि मग टोटल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स घ्यायचा असेल तर 1/r इक्विव्हॅलंट इक्वल टू हे किती येणार? n/r. देअरफॉर R equivalent equal to small r by n. This is the resistance of combination, internal resistance of combination of this cell. या ग्रुपचा टोटल इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय आलं? R/n मिळाला. याचा अर्थ इथं जसं NR होतं त्याच्याऐवजी काय येणार आता पॅरल ग्रुपिंगमध्ये? R/n. दिस इज दी टोटल इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल. लक्षात आलं? हे दोन पॅरामीटर कसे येतात कळतंय? आता सर्किटमधून पास होणारा करंट याचा विचार करा. सर्किटमधून पास होणारा करंट जो आहे इथं, तो करंट आपण कसा कॅल्क्युलेट करतो? दिस करंट I विल बी इक्वल टू इक्विव्हॅलंट EMF अपॉन एक्सटर्नल प्लस इंटरनल, पण इंटरनल इक्विव्हॅलंट. मग व्हॅल्यू पुट करा. सो I विल बी इक्वल टू E डिवायडेड बाय म्हणजे इप्सिलॉन डिवायडेड बाय, कारण टोटल हा एका सेल एवढाच आहे. हे R/n येईल. सो दिस विल बी इक्वल टू कॅपिटल R प्लस R/n. So use this formula to calculate current passing through this combination means circuit. हा फॉर्म्युला यूज करा. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स V इक्वल टू याच्या अक्रॉसचं V घ्यायचं आहे तुम्हाला. रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं V घ्यायचं असेल तर ओहम्स लॉ V इक्वल टू IR. आता इंडिव्हिज्युअल सेलच्या अक्रॉसचं V डॅश जे आहे हे V डॅश किती असेल? विचार करा. सपोज या सेलच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते V असेल, V डॅश असेल, तर मग हे किती असेल V डॅश? तर याचं V डॅश, याचं V डॅश, याचं V डॅश, याचं V डॅश. प्रत्येक सेलच्या अक्रॉस असणारं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स सेम असणार आहे. पण पॅरलमध्ये तर पोटेन्शियल डिफरन्सचे ॲडिशन होत नाही, काही होत नाही. जेवढं एका सेलच्या अक्रॉस टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तेवढंच पोटेन्शियल डिफरन्स या कॉम्बिनेशनचं, रेजिस्टन्सच्या कॉम्बिनेशनचं मिनिंग आठवायचं. एका सेलच्या अक्रॉस जर V डॅश एवढं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असेल तर प्रत्येकाच्या अक्रॉसही तेवढाच आहे. आणि कॉम्बिनेशनचं म्हणजे या दोन पॉईंटच्या मध्ये असलेलं पोटेन्शियल डिफरन्सही V डॅश आहे आणि या दोन पॉईंटच्या मध्ये असलेलं म्हणजे फी ही येतं. याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्सची इथं ॲडिशन होत नाही. जेवढं पोटेन्शियल डिफरन्स हा कॉम्बिनेशनच्या अक्रॉस आहे, टोटल आहे, तेवढाच काय असतो यातल्या प्रत्येक सेलच्या अक्रॉस, म्हणजे V डॅश इक्वल टू फी मिळतं इथं. म्हणजे V इक्वल टू IR या फॉर्म्युल्यावर तुम्हाला फी मिळालं तर हे जे V आहे म्हणजे रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तेच पोटेन्शियल डिफरन्स यातल्या प्रत्येक सेलच्या अक्रॉस असतं. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पॅरलमध्ये ॲड होत नाही, व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं, तेवढंच राहतं जेवढं एका सेलचं आहे. त्यामुळे व्होल्टेज रेटिंग वाढत नाही. लक्षात आलं? मग हा फॉर्म्युला आला आणि मग नंतर बाकीचे सगळे फॉर्म्युले चेंज होत जातील. आता यामध्ये पॉवरचा फॉर्म्युला चेंज होईल, प्लस सगळे फॉर्म्युले यातले काय होत जातील आता चेंज होत जातील. फॉर्म्युले कसे चेंज होतील बघा.
आहे या कंडिशन घेत चला. नाव पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, दिस विल बी आय स्क्वेअर आर. सो इट इज इक्वल टू आय स्क्वेअर आर म्हणजे काय येणार बघा, एप्सिलॉन स्क्वेअर डिवाइड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर बाय एन, याचा हे काय होणार स्क्वेअर आणि इंटू याला कॅपिटल आर. हा फॉर्म्युला कशासाठी झाला, पॉवर डिसिपेटेड इन सर्किट याचा फॉर्म्युला झाला. मॅक्झिमम पॉवर कधी असते सर्किटमध्ये, त्याचा थेरम काय सांगतो आपल्याला, दिस पॉवर कंज्युम्ड इन दी और पॉवर डिसिपेटेड इन दी सर्किट इज मॅक्झिमम इफ एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ दी सर्किट इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स. आणि इंटरनल रेजिस्टन्स किती आहे सर्किटचा आपला, तर तो आहे आर बाय एन. म्हणजे जर एक्सटर्नल आणि इंटरनल रेजिस्टन्स सर्किटचा इक्वल असेल तर त्या सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉवर डिसिपेट होते. मग ही अशी कंडिशन घेऊन तुम्ही मॅक्झिमम पॉवर डिसिपेटेड कॅल्क्युलेट करू शकताय. सो पी मॅक्स विल बी इक्वल टू मॅक्झिमम पॉवर डिसिपेटेड इक्वल टू एप्सिलॉन स्क्वेअर इंटू आर डिवाइडेड बाय, इथं आर बाय एनच्या जागी आपण आर यूज करू शकतोय किंवा आरच्या जागी आर बाय एन यूज करू शकतोय. आर बाय एन यूज केलं तर 2r/n याचा स्क्वेअर होईल. म्हणजेच कसं येणार, हे आहे याच्यामध्ये 2चं 4 होईल आणि मग 4 वरती घेतलं तर 4 एप्सिलॉन स्क्वेअर, नाही 4 वरती नाही जाणार, n स्क्वेअर वरती जाईल, n स्क्वेअर एप्सिलॉन स्क्वेअर आर डिवाइडेड बाय इथं काय राहील बघा 4 स्मॉल आर स्क्वेअर. लक्षात आलं, हा फॉर्म्युला यूज करू शकताय. किंवा तुम्हाला की आर बाय एनच्या जागी कॅपिटल आर यूज केलं तर तरीही चालेल. आर बाय एनच्या जागी कॅपिटल आर यूज केलं तर कसा येईल फॉर्म्युला सांगा, कॅपिटल आर आर प्लस आर 2r होईल, 4r स्क्वेअर होईल. 4r स्क्वेअरच्या ऐवजी काय येईल बघा मग मॅक्झिमम पॉवर इक्वल टू, कधी जर आर बाय एनच्या ऐवजी आपण कॅपिटल आर यूज केलं म्हणजे इथं तर आर प्लस आर 2r, 4 कॅपिटल आर स्क्वेअर, एक आर कॅन्सल होईल, एप्सिलॉन स्क्वेअर डिवाइडेड बाय 4r. लक्षात आलं, हाही फॉर्म्युला यूज करू शकताय. ह्या कंडिशन्स आहे जे मी तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये असताना कशा यूज करायच्या हे सांगतोय. याचा अर्थ थेरीमध्ये क्वेश्चन विचारला, एक्सप्लेन हाऊ दी व्होल्टेज रेटिंग ऑफ बॅटरी इज इन्क्रीज्ड, सॉरी करंट रेटिंग ऑफ बॅटरी इज इन्क्रीज्ड. कारण पॅरलमध्ये व्होल्टेज इन्क्रीज होत नाही, काय इन्क्रीज होतं, करंट इन्क्रीज होतो. मग करंट रेटिंग जर इन्क्रीज करायचं असेल तर कसं करू शकणार हे जर विचारलं तर आन्सर काय लिहिणार, दी व्होल्टेज रेटिंग ऑफ द करंट रेटिंग ऑफ दी बॅटरी इज इन्क्रीज्ड बाय कनेक्टिंग नंबर ऑफ सेल्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. आणि मग त्याचं डायग्राम, त्याचा फॉर्म्युला, कसं ते टोटल ॲडिशन होते, EMFची फी कसं मिळतं आपल्याला, फॉर्म्युले, हे सगळा पार्ट तुम्हाला तिथं द्यावा लागेल थेरी एक्झामसाठी. हे सिम्पल सेरीज पॅरलल कॉम्बिनेशन झालं. मग याच्यावरतीच क्वेश्चन येतात का, यामध्ये ॲडिशनल पार्ट भरपूर आहे. ॲडिशनल पार्ट काय तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत यामध्ये, तर हेच पॅरल कॉम्बिनेशन कन्सिडर करणार आहे. पण इथं आपण जर EMF ऑफ ईच सेल इज डिफरंट, म्हणजे प्रत्येकाचा EMF जर आपण डिफरंट कन्सिडर केला, एकाचा एप्सिलॉन 1 आहे, 2 आहे, 3 असं, तर त्यावेळी तो कसा कॅल्क्युलेट करा. कारण सेम असेल तर हे करतो आपण, काय केलं एकाचा जेवढा तेवढाच सगळ्यांचा, पण प्रत्येकाचा डिफरंट असेल तर मग एकाचा आहे तो सगळ्यांचा कसा घेणार, नाही घेऊ शकत आपण. हे सेम असेल सगळ्यांचे तर हे सगळं करू शकतोय. डिफरंट असतील तर काय करायचं हे, आणि प्लस जर मिक्स्ड ग्रुपिंगमध्ये सेल्स असतील म्हणजे पॅरल कॉम्बिनेशन असेल, सिरीज असेल, दोन्ही कॉम्बिनेशन मिक्सिंगमध्ये जर तुम्ही सेल कंबाईन केले तर त्याचेच हे पॅरामीटर कसे आयडेंटिफाय करायचे, कसे कॅल्क्युलेट करायचे, हा पार्ट आपण करणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि मग हे सगळं ग्रुपिंग जर व्यवस्थित लक्षात आलं तर तुम्हाला ह्या ग्रुपिंगचा यूज नंतर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये करावा लागतो. बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये एकाच्या ऐवजी नंबर ऑफ सेल दिलेले असू शकतात, याच्यावरती डिफरंट वेजनं नीट JEE एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारतात. लक्षात येते. ओके.